सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मालेगाव मधल्या इस्लाम पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना घेऊन आसिफ शेख यानं औरंग्याच्या कबरीवरती जाऊन माथा टेकलाय। एक धार्मिक यात्रा असल्याने सांगणाऱ्या या लोकांच्या निष्ठा या औरंगजेबांच्या पायाशी आहे। ज्या औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून हत्या केली, जो औरंग्या महाराष्ट्रद्रोही आहे, ज्या औरंगजेबाने महाराष्ट्रामधल्या जनतेचा, हिंदुस्थानच्या जनतेचा धार्मिक असहिष्णुतेमुळे अनन्वित छळ केला, तर औरंगजेब ज्यांचा हिरो असे ते भारताचे कधीच नसू शकतील। भारताची राष्ट्रीय प्रतीक तिरंगा झेंडा, भारताचा राष्ट्राभिमान याबाबत आदर बाळगू न शकणाऱ्या या लोकांनी औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन माना टेकून महाराष्ट्राला पार्श्वभाग दाखवणे हा आमचा अपमान आहे। महाराष्ट्राची जनता या औरंग्याप्रेमींच्या पार्श्वभागावर लाथ घातल्याशिवाय राहणार नाही, असे सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अजितजीत चव्हाण यांनी म्हटलंय। मालेगावच्या इस्लाम पार्टीनं निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर औरंगजेबाच्या मजारीवरती जाऊन महाराष्ट्राला वाकुल्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी अतिशय कॉन्सन्ट्रेटेड मतदान झाल्यामुळं धुळ्याची लोकसभा भारतीय जनता पार्टीनं गमावली। ती जागा होती मालेगावची। मालेगावमध्ये इस्लाम पार्टीची स्थापना झाली। या इस्लाम पार्टीच्या स्थापनेनंतर सातत्यानं आम्ही असं म्हणत होतो की यांच्या निष्ठा या हिंदुस्थानच्या झेंड्याशी, राजमुद्रेशी आणि हिंदुस्थानच्या अस्मितेशी या असूच शकत नाहीत, कारण MIM सारख्याच या सुद्धा रजाकारांच्या अवलादी आहेत। ज्या सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला त्या सावरकरांवरती सातत्यानं या देशामध्ये काँग्रेसच्या अवलादी टीका करतात, पण ज्या धर्मवीर संभाजी महाराजांचा 40 दिवस औरंग्यानं आनंदी छळ केला आणि त्याची सुद्धा खबर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी राहू दिली, ही आमची सौहार्दाची भूमिका आहे। पण सातत्यानं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणारे हे लोक फक्त आणि फक्त आपल्या धर्माशी एकनिष्ठ आहेत। या राष्ट्राशी, या भारताशी, या हिंदुस्थानशी, इथल्या लोकांशी, संविधानाशी त्यांना काही एक घेणं देणं नाही, हे पुन्हा एकदा या लोकांनी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळं इस्लाम पार्टीच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना त्यांना औरंग्याच्या कबरीवरती जाऊन डोकं टेकवणं महत्त्वाचं वाटतं। महाराष्ट्राला औरंगजेबाच्या कबरीवरती आपलं डोकं टेकून पार्श्वभाग दाखवणाऱ्या हरामखोरांनो, तुमच्या ढोणावर लाथा घातल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता घातल्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीनं या इस्लाम पार्टीनं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या मजारीवरती जाऊन जल्लोष केलेला आहे, याचं उत्तर आम्ही निश्चित देऊ। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।